शिवशाही बसमध्ये तरुणीवरती बलात्काराची घटना ताजी असताना शिवशाही बसच्या दुर्दशेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शिवशाही बसचं दार अक्षरशः दोरीने बांधून ठेवण्याची वेळ चालकावर आली। हा प्रकार अपघाताला आमंत्रण देणार आहे। याच शिवशाही बसचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडमध्ये काल एका 26 वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग अशाच एका शिवशाही बसमध्ये घडलं, जिचा दरवाजा उघडून थेट हा नरधाम तिला आत घेऊन गेला आणि तिच्यावर अतिप्रसंग केलं। आज पुन्हा एकदा त्याच जागेवर एक वेगळी शिवशाही बस या ठिकाणी उभी आहे आणि जर आपण बघितलं तर याचे दरवाजे देखील अशा पद्धतीने रश्श्यांनी बांधण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीने या बसची दुरावस्था आहे। जर आपण बघितलं तर हे दरवाजा बंद देखील होत नाही। खालच्या बाजूला मोठे मोठे दगड ठेवण्यात आलेले आहेत, विटं ठेवण्यात आलेली आहे आणि सहज कुणीही आतमध्ये जाऊ शकतं अशी परिस्थिती या शिवशाही बसची आहे। आपण बघू शकतो रश्शी बांधण्यात आलेली आहे या दरवाजाला आणि हा दरवाजा जर आपण बघितलं तर फक्त इथून ही रश्शी खोलायची आणि आतमध्ये कुणीही जाऊ शकतं अशी अवस्था या बसची आहे। रश्श्यांनी बांधलेले दरवाजे, लॉक सुद्धा नाही अशी परिस्थिती आज सुद्धा या बसेसची आपल्याला पाहायला मिळते। याकडे देखील लक्ष देणं प्रशासनाने खूप गरजेचं आहे, अन्यथा अशा घटना सहज कुणीही जाऊन करू शकेल। आतमध्ये काय नक्की चाललंय हे बाहेरून दिसत सुद्धा नाही, कारण जे काचा आहेत ते पूर्णपणे काळ्या आहेत। आतमध्ये कोण बसले, कोण आहे, लाईट सुरू आहे का नाही हे सुद्धा कळत नाही अशी परिस्थिती या बसेसची आहे। जरी आपण बघतो इथं पोलीस बंदोबस्त असलं तरी या बसमध्ये नक्की काय चाललंय हे सुद्धा कळल्याला या ठिकाणी काही चान्स नाही अशी परिस्थिती या बसेसची सध्या आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिक्की घई, एबीपी माझा, पुणे। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना काल घडली। सर्वात गर्दीचं बस स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवरती बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे घडली। एसटी स्टँड परिसरामध्ये पार्क करण्यात आलेल्या शिवशाही बसमध्ये नराधमाने तरुणीवर अत्याचार केला। या घटनेनंतर आक्रमक झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेने स्वारगेट बस स्थानकात आंदोलनही केलं। शिवसेना नेते वसंत मोरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। यावेळी सुरक्षा रक्षकांच्या केबिनच्या काचाही फोडल्या गेल्या। दरम्यान बलात्काराची घटना ताजी असताना एबीपी माझाने स्वारगेट स्थानकातला आणखीन एक धक्कादायक वास्तव समोर आणलंय। स्वारगेट स्थानकातील जुन्या बंद पडलेल्या बसमध्ये कॉन्डोम्स, जुन्या साड्या, शर्ट्स आढळले। त्यामुळे स्वारगेट स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। स्वारगेटच्या त्या शिवशाही बसच्या ड्रायव्हरचा जबाब एबीपी माझाच्या हाती आलाय। ज्या बसमध्ये ही घटना घडली त्या बसच्या चालकाने आपला जबाब वरिष्ठांना सुपूर्द केलाय। नराधम गाडीने त्या शिवशाही बसचा वाहक असल्याचं सांगत तरुणीवरती अत्याचार केला। आगारात रसवंतीगृहापुढे उभ्या असलेली ही बस विनावाहक स्वारगेट ते सोलापूर अशी जाणारी होती। मंगळवारी पहाटे 3:40 ही बस स्वारगेट आगारात पोहोचली। दरम्यान सकाळी 6च्या सुमारास नराधम गाडीने शिवशाही बसचा वाहक असल्याचं सांगून बसमध्ये नेऊन तरुणीवरती अत्याचार केल्याचं ड्रायव्हरच्या जबाबात नमूद करण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।